आता बातम्या पाहूयात सविस्तर। मुंबईत मुसळधार कोसळतोय। पावसानं रात्रीपासून सलगपणे बरसून मुंबईला झोडपून काढलं। पुढचे 3 तास मुंबईसह रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागानं असा इशारा दिला आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत। आज पडलेल्या मुसळधार पावसानं मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। मालाड, सबवे, सायन, गांधी मार्केट अशा सर्वच ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। रस्त्यावर पुलाच्या बाजूच्या भागात पाणी साचल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला। काही ठिकाणची वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू होती। गेल्या 24 तासामध्ये मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई या सर्व भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत। 200, 250 ते 300 मिलीमीटरपर्यंत पावसाच्या नोंदी बऱ्याच ठिकाणी आपल्याला गेल्या 24 तासामध्ये दिसत आहेत। हवामान विभागाचे जे सांताक्रूजला ऑब्झर्वेटरी आहे त्यांनी 268 मिलीमीटर पावसाची नोंद केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे महानगरपालिकेचे पण नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी 300 मिलीमीटरपेक्षा पण जास्त पाऊस होताना दिसलेला आहे। संपूर्ण हा जो पाऊस आहे त्यातला जवळजवळ 80% पाऊस रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजल्यापर्यंत या छोट्या अवधीत पडल्यामुळे शहरामध्ये आणि उपनगरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला वॉटर लॉगिंग दिसतंय। काही ठिकाणी रेल्वे व्यवस्थाही प्रभावित झालेली आहे, वाहतूक व्यवस्थाही प्रभावित झालेली आहे। तिकडे वसई आणि उपनगरांना पावसानं चांगलं झोडपून काढलं। पावसामुळे वसईच्या अनेक सखल भागात पाणी साचलं। अनेक ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली। नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी रिक्षात सुद्धा पाणी शिरलं, एवढं पाणी साचलं होतं। दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानदारांच्या साहित्याचंही मोठं नुकसान झालंय। या सगळ्यातनं आता पालिकेनं केलेल्या नालेसफाईच्या कामांची एक प्रकारे पोलखोल झाली आहे। विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विजय, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा रेल्वे स्टेशनच्या जवळचा भाग आहे, इथून पूलही जातो, पण या उड्डाणपुलाच्या बाजूच्या सगळ्या भागात पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या वर्षीसुद्धा वसईच्या रेल्वे स्टेशन परिसरात आणि आजूबाजूच्या भागात नव्यानं उभ्या राहिलेल्या अनेक मोठ्या गृहसंकुलांमध्ये पाणी शिरलं होतं आणि त्याचा 2-2 दिवस निचरा झालेला नव्हता। ही आज सकाळची काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। विजय देसाई यांच्याशी आपला संपर्क झालाय। विजय, सध्या काय पावसाची स्थिती आहे? थोडी उसंत, पण पाणी ओसरलंय का? मिलिंद सर, काल रात्रीपासून जो पाऊस सुरू झालाय तो मध्ये सकाळी थोडा उसंत घेतली होती, थोडी उघडीप घेतली होती, परंतु दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार आपली हजेरी लावली होती, बॅटिंग सुरू केली होती। त्यामुळे नालासोपारा पश्चिमेकडील जो संबळपाडा भाग आहे या ठिकाणचा जो भाग आहे पूर्ण पाण्याखाली गेला होता। जवळजवळ गुडघाभर पाणी या ठिकाणच्या परिसरात साचलं होतं आणि अनेकांच्या दुकानामध्ये आणि सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं। त्यामुळे मोठी लोकांची तारांबळ उडाली, लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसंच या ठिकाणी जी वाहनं होती ती सुद्धा अनेक ठिकाणी बंद पडलेले। सखल भाग जिथे जिथे होता त्या ठिकाणी हे पावसाचं पाणी आहे, परंतु आता पाऊस थोडा कमी आहे, परंतु थोड्या वेळाने तो वाढत आहे। परंतु अशीच परिस्थिती राहिली तर या ठिकाणी वसई विरार असेल किंवा मीरा भाईंदर परिसर असेल हा जलमय होऊ शकतो। मिलिंद सर, बर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बुलढाण्याला पावसानं झोडपून काढलाय। मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। जळगाव, जामोद, शेगाव या तालुक्यांना मोठा फटका बसलाय। प्रामुख्याने या दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटलाय, कारण कालखेडच्या जवळच्या पुलावरून पाणी वाहतंय। या पुलावरून साधारण 1 ते 2 फूट पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णतः ठप्प आहे।
राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, बुलढाण्यातल्या या कोणकोणत्या भागात सध्या अशी सदृश्य परिस्थिती आहे? मिलिंद सर, बुलढाणा जिल्ह्याचा खामगाव तालुका असेल, जळगाव जामोद तालुका असेल, शेगाव तालुका असेल, या तालुक्यामध्ये अतिशय विदारक अशी परिस्थिती आलेल्या पावसामुळे झालेली आहे। रात्रभरापासून पाऊस जो आहे तो धो या ठिकाणी बरसतोय। खामगाव तालुक्यामध्ये जणू काही ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। बोर्डी नदीला मोठा पूर आला होता आणि आलेल्या पावसामुळे शेगाव असेल, जळगाव जामोद असेल, या दोन तालुक्याचा संपर्क देखील या ठिकाणी तुटलेला आहे। आणि खामगाव तालुक्यामध्ये बहुतांश ग्रामीण भाग असे आहेत जे आता पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळतात। हजारो हेक्टर शेती जी आहे ती देखील पाण्याखाली गेलेली आहे। सध्या जरी पाऊस जरी आता थांबलेला असला तरी नागरिकांची मोठी ताळंबळ आलेल्या पावसामुळे झालेली आहे, कारण बहुतांश घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी तर संपूर्णपणे हताश होऊन बसलेला आहे। अशी विदारक परिस्थिती जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये कालपासून आतापर्यंत आलेल्या पावसाने केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासन असेल, प्रशासनाकडून देखील सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कुठलीही जीवितहानी जरी या ठिकाणी झालेली नसली तरी वित्तीय हानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेल्या पावसामुळे झालेली आहे। मिलिंद, बर शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय, कारण काही ठिकाणी शेतात पाणी शिरलंय। कालखेडच्या जवळच्या पुलावरून पाणी वाहतंय, त्याच्यामुळे जळगाव, जामोद आणि अन्य काही ठिकाणचा संपर्क तुटलाय। राहुल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे रोहना गावातील अनेक घरात पाणी शिरलं असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। गावाजवळच्या पुलावरून पाणी वाहत असून खामगाव बुलढाणा हा मार्ग तुर्तास बंद करण्यात आलाय। त्यामुळे या सगळ्या भागात अनेक ठिकाणी ग्रामस्थ रस्त्यात अडकून पडले आहेत। आपण नदीकाठचा हा परिसर पाहतो आहोत। नदी दुथडी भरून वाहते। एवढंच नाही तर आजूबाजूच्या शेतात किंवा सखल भागात सुद्धा पाणी शिरलंय। रत्नागिरीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। बहुसंख्य नद्या या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत। या नद्यांचं पाणी समुद्राला जाऊन मिळत असल्यानं सतत बरसणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीत समुद्राला सुद्धा उधाण आल्याचं चित्र आहे। मिऱ्या बंदर भागात समुद्रात उंच उंच लाटा उसळत असून समुद्र खवळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। इथे बाजूला किनारपट्टीला त्रास होऊ नये किंवा आणखीन धूप होऊ नये यासाठी लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या दगडांवर या समुद्राच्या लाटा जोरात येऊन धडकत आहेत। सिंधुदुर्गात मालवणमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका काळसे बागवाडी इथल्या घरांना बसलाय। इथल्या कर्ली नदीला मोठा पूर आल्यानं नदीचं पाणी लोकांच्या घरात शिरलंय। लोकांचे मोठे हाल झालेत। रस्त्यावर सुद्धा पुराचं पाणी आहे, त्यामुळे लोकांना घरातून सुरक्षित ठिकाणी जाण्याकरता किंवा अन्यत्र जाण्याकरता चक्क बोटीचा वापर करावा लागतोय। आपण ही दृश्य पाहतो आहोत। या रस्त्यावरून खरं तर काल परवापर्यंत लोक चालत जात होते, पण आता नदीला मोठा पूर आल्यानं मालवण तालुक्यात आणि मालवण शहराच्या जवळपासच्या भागात आपण काय ताजी स्थिती आहे? विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विशाल, सिंधुदुर्गात प्रामुख्यानं मालवणमध्ये कोणकोणत्या भागात आता काय स्थिती आहे? विशाल, माझा आवाज पोहोचतोय? हा सर, हा बोला। विशाल, मालवणमध्ये आणि सिंधुदुर्गात काय परिस्थिती आहे सध्या? सर, संपूर्ण सिंधुदुर्गचा जर आढावा घेतला तर आज सकाळपासूनच पावसाने थोडीशी उसंत घेतली, त्यामुळे काहीसं जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येताना दिसतंय। आज माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी देखील
सिंधुदुर्गात भेट दिली. त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी होते यांची देखील चौकशी केली, त्यांच्याकडून माहिती घेतली. त्याचप्रमाणे जे काही ज्यांना काल स्थलांतरित करण्यात आलं त्यांची देखील विचारपूस केली. त्यामुळे आज जर दिवस बघितला तर आजच्या दिवसामध्ये सकाळपर्यंत जरी पावसाचा जोर जो होता तो कायम होता. मात्र सकाळी काही वेळापुरता महामार्ग जो आहे, नॅशनल हायवे जो आहे तो बंद करण्यात आला होता. मात्र आता काही प्रमाणात महामार्ग देखील सुरळीत सुरू आहे. कोकण रेल्वे देखील सुरळीत सुरू आहे आणि सध्या सिंधुदुर्गचं जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येताना दिसतंय. सर विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका महामार्ग आणि ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसतोय. कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर आलाय. रस्त्याला त्यामुळे भला मोठा खड्डा पडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटलाय. या वाहून गेलेल्या काही व्यक्तींचा शोध सध्या एनडीआरएफची टीम करतेय. हा रस्त्यात भला मोठा खड्डा पडला. हा नदी पात्राला लागून असलेला भाग आहे आणि रस्त्याचा हा भाग अचानक खचला. त्यामुळे आता इथल्या वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. सिंधुदुर्गातल्या वेगवेगळ्या ठिकाणची ही स्थिती आपण पाहतो आहोत.